वरती उभे आहेत तो 12 एकरचा पार्सल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही या साईडने आले असाल तर या साईडला हायवे आहे. तुम्ही शेलारामवरनं आले असाल नाही तर NDA पाषाणपूर डी पॅलेस हे असे 2 आपण जातोय. जो ब्रिजमध्ये कनेक्ट होऊन डायरेक्ट चांदणी चौकात असे 3 अप्रोचेस आपल्या प्लॉटला आहे. टोटल बघितलं तर आपण अशा 11 बिल्डिंग होणार 35 मजल्याचे. सो हे जे काम चालू होत बघितल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली व्हिज्युअलाइज होईल की प्रोजेक्ट स्केल काय आणि किती अपार्टमेंट आहे, पण काय अम्युनिटीज देतोय आणि ते काय स्केल मॉडेल त्या प्रकारचे अपार्टमेंट ही स्कीम आहे. आणि त्या साईडला गावठाण ही गावठाणाची लाईन आहे जो तो 24 मीटरचा रोड आहे. सो आपण पूर्ण प्लॉट जो आहे कुठल्या पण रेसिडेन्शियल पहिल्या मजल्यावरनं बघितलं तर सगळीकडनं ओपन व्ह्यू आहे. कुठेच बिल्डिंग तेवढी मोठी होऊ नाही शकत. सो त्याच्यामुळे सगळीकडे जे कुठले रेसिडेन्शियल फ्लॅटचे सगळ्यांना ओपन व्ह्यू भेटतो. याच्यामध्ये आपण आता अम्युनिटीजचा विचार केला. सो देर आर 5 to 6 झोन्स आपण जे क्रिएट केले आहेत जे तुम्हाला नावं तिकडे दिसतील. सो हा जो आहे हा एंट्रन्स हॉल आहे. हे जिकडे आपण सेल्स ऑफिस बांधलेलं आहे आता ते अख्खं जे लँड ऑफ ट्रँक्विलिटी दिसते ते अख्खं सेल्स ऑफिस आहे. सो नंतर तिकडे एंट्रन्स हॉल होणार आहे. तिकडे जे आहे ते जॅपनीज गार्डन केलेलं आहे. सो जेव्हा तुम्ही कधी पण एंटर करताय त्या गार्डन मध्ये यू विल नॉट फील की तुम्ही एका स्कीम मध्ये तुम्ही फॉरेस्ट मध्ये. सो ती थीम आपण क्रिएट केली आहे तिकडे. आपल्या एका वर्षापूर्वीचा सॅम्पल पॅक होता त्यामुळे ती ग्लास आहे. आपली जी सॅम्पल गॅलरी आहे त्याच्यामध्ये आपण टॅफ्लॉन ग्लास जे यूज करतोय ते दाखवलेले आहे. यामध्ये UV प्रोटेक्टेड असेल ते आणि यातनं 80% व्हॉल्यूम जो आहे तो रिड्यूस होऊन आतमध्ये येईल. सो नॉईस वगैरे जो आहे तुम्हाला बाहेरचा येणार नाही. म्हणजे फर्स्ट फ्लोअर असो किंवा हायर फ्लोअर जरी असेल तर हायर फ्लोअरला जरी गेलं तरी हवेचा स्पेसिफिक आवाज असतो तर तो आवाज जो आहे तो नाही येणार आणि मॉस्किटो नेट्स प्रोव्हाइड केले.